शांत आहे. आपल्या ते डिस्कशन आहे. मी डिस्कशनच करतोय ना. मी सांगतो मी जे बोलतो ते खरं आहे असं मी अजिबात म्हणत नाही. तुम्ही जरी दाखवलं तर मी तुमच्या पाया पडत मला लाज वाटणार नाही. कारण मी तिथे लोकहितासाठी आलोय. मी लोकहितासाठी आलोय. माझा पर्सनल इंटरेस्ट नाहीये किंवा मला तुमच्या कोणाशी पर्सनल दुश्मनी सुद्धा नाही. तुम्ही एवढे चांगलेपणे माझ्याशी बोलता त्याच्याबद्दल मी फार आभारी आहे. नाही चालेल. मला शांती घ्या. आवाज माझा आवाज आहे ना. आम्ही हॉटेलवाले डोंगरीचे तिथे डोंगरीमध्ये आम्हाला अशी बोलण्याची ती सवयच झालेली आहे. आणि कोर्टात बोलताना साहेब आम्हाला जोरात बोलायलाच लागतं. आणि मी आय पर्सनल आर्ग्यू करतो मी कोर्टात. त्यामुळे आमची ती बोलायची ढबच झालेली आहे. त्यामुळे आपण एनव्ही होऊ नये किंवा त्याच्याबद्दल गैरसमज करू नये बिनत. दर इज प्रोव्हिजन की तुम्ही कुठलंही नवीन करताना लोकांचं ओपिनियन घेतलं पाहिजे. तुम्ही ओपिनियन घेतलेलं आहे का? Under the provision of Article 243A, under the provision of 243S, RTI Section 4, EI Notification, Small City Guidelines, MMC Act, Section 31A, 66A, Citizen Charter आणि डॉक्ट्रिन जस्टिस ज्युडिशियल डॉक्ट्रिन प्रमाणे तुम्ही सर्वांनी लोकांना कळवलं पाहिजे की आम्ही स्मार्ट मीटर्स लावणार आहोत. आणि ऐका, आणि त्याच्यामध्ये तुम्ही TOD आहे किंवा नंतर सर्जिंग चार्जेस लावणार आहेत किंवा त्याच्यामध्ये प्रीपेड आहे हे कुठेही स्टार्टिंगला लावलेलं नाही. मी बोमाबोम केल्यानंतर मिनिस्टर बोलायला लागले की प्रीपेड लागणार नाही. तिथपर्यंत तुम्ही जे मीटर्स लावलेले आहेत ते तुम्ही लोकांची दिशाभूल करून लावलेले आहेत. तिसरी गोष्ट, सेक्शन तुमचं सब रूल एक्सेस टू कंज्यूमर्स इधर ये 8.2 और 8.3 दिखाओ. एक्सेस टू कंज्यूमर्स क्या कहता है की तुम्ही लेखी कळवावं. तुम्ही लेखी कळवावं आम्ही येणार का. तुमच्या त्या माणसाचं इथे बॅच असलं पाहिजे. त्यांनी त्याचं रायटिंगमध्ये वर्क ऑर्डर दिली पाहिजे. त्यांनी हे कुठे तुम्ही रात्रीच्या रात्री येता सकाळच्या सकाळी येता चिटकवता बदली करता निघून जाता. आता लोक ताळा लावायला लागलेत. आम्ही अगोदर ताळा लावत नव्हते. मी तुम्हाला किती इन्सिडेन्सेस दाखवू. किती मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन गेलोय. तुम्ही तिथे लावताना त्यांना कळवलं का. मी कळवलेलं असतं आपण सर. तुम्ही लावायचं रात्री किंवा सकाळी येतात म्हणजे आम्ही काही तुमचं चुकीचं काम करायला. तुम्ही रात्री जाऊ शकत नाही, सकाळी जाऊ शकत नाही. का नाही जाऊ शकत, कायद्यात आहे. तुम्ही सकाळी 6 वाजता मीटर लावले पाय दोन्ही पोलिसांना. आता आम्ही तुम्ही म्हणत असाल तर मी त्याच्यावर FIR रजिस्टर करण्याला सांगतो. मी फक्त लोकांना ते बिचार गरीब लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी गप्प बसलोय. कारण मला माहिती आहे की यातले जे मेन नालायक आहेत ना ते फक्त हे IAS ऑफिसर्स आहेत जे लोकांना नालायक हा अपशब्द नाही. नालायक म्हणजे नाही सर. नाही अथॉरिटी असेल तर माझा नोकर आहे. सर ऐका, नालायकचा अर्थ काय. लायक नालायक कॉम्प्युटर वेगळा जातो. मी लॉफुली बोलतोय. मला समाजाशी संबंध नाही. मी लॉफुली बोलतोय. ओके आणि इनकॉम्पिटंट पर्सन. चलो ठीक आहे. तुम्हाला म्हणताय ना नालायक नाही, इनकॉम्पिटंट. अरे ते भेटतच नाही, हिंमत नाही बोलायची. तुम्ही त्यांना काय तुम्ही सबमिशन देऊ शकता. तुमचं एव्हिडन्स रेकॉर्ड काय जे असेल तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्याच्यावर मॅनेजमेंट काय डिसिजन घेणार. मॅडम काही चुकीचं काय घडत असेल खाली. तुम्ही एक्सेस, ये लोगों ने एक्सेस टू कंज्यूमर. दोस्तों ये अगर अंदर आने के पहले इनको आपको लेटर देना पड़ता है कि मैं अंदर आ रहा हूं. ये लेटर नहीं देते. इनके बैच होना चाहिए, इनके पास वर्क ऑर्डर होना चाहिए. ये सब चीज कुछ भी नहीं देते हैं. वो चुपचाप आते हैं, चिपका देते हैं. अभी ये देखिए 15 लेटर्स है. हा हे बघा ऐका सर. आता तुम्ही म्हणता ना एखादी स्कीम डेव्हलप केल्यानंतर इम्प्लिमेंट करताना गाईडलाईन्स डिसिजन झालेला आहे ना तो प्रसारित केला जातो. मी आता तुमची फोर्जरी अवेअरनेस तुमची फोर्जरी दाखवतो. तुमच्या माणसांनी हे इधर दिखाओ. ये 15 एप्लीकेशंस है. ये ऐसा है और पीछे साइन है. क्या ऐसा नोटिस दे सकते हैं. जो वहां लगाने वाले हैं इनके पास ये बेचते हैं. देखा कि किसी ने ताला नहीं लगाया, ये चिपका दिया, बदली करके निकल गए. ये ऐसे 15 पुलिस के हाथ में से मैंने लिए हैं. तो ये फोर्जरी और चीटिंग नहीं है क्या.
कानून के तरफ से यहाँ सेक्शन 171 नहीं है, डेट नहीं है, नाम नहीं है, तो फिर ये आदमी ने साइन कैसा किया? फिर ये आदमी ने साइन कैसा किया? ये आदमी ने साइन और आउटवर्ड नंबर नहीं है, बीएसटी का सील नहीं है उनका, ये कुछ भी नहीं है ऐसा, ये फोर्स डॉक्यूमेंट है। मैं सिर्फ ये पवार को मैं अच्छी तरह से जानता हूं और गरीब आदमी है, इसलिए मैं इसके ऊपर अभी तक एफआईआर नहीं किया, मगर अगर आप बोलते हैं कि ये सही है तो फिर मैं एफआईआर करूंगा इसके ऊपर। ये ऐसा कौन सा कानून में है की आप ऐसा सर्टिफिकेट दे सकते तुम्ही हो? जे म्हणताय ना, हे पूर्ण प्रकरण काय आहे किंवा त्यांनी कोणत्या याच्यावर सह्या केल्या काय, हे आता इथे बसलं नाही, मी फक्त दाखवतो. बरं ठीक आहे, तुम्ही आता मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. आणि त्याच्यावर त्यांना योग्य तो response द्या. त्याचं इन्व्हेस्टिगेट केल्याशिवाय तुम्ही आपण काय इन्व्हेस्ट त्याच्यावर साहेब मी पत्र देऊन तुम्हाला जवळजवळ 2 वर्ष झाली, काय इन्व्हेस्टिगेशन केलं? एका पत्राचं उत्तर तरी दिलंय का जनरल मॅनेजरनी? उत्तर देतो ना तुम्हाला. जनरल मॅनेजरनी एकाही पत्राचं उत्तर दिलेलं नाही. Not the circular On their behalf आम्ही उत्तर देतो ना When- तुम्हाला. when- it उत्तर actually- हे दिलं जातं या साहेब तुमचे उत्तर गोल गोल असतात. हे बघा, तुम्हाला मी विचारलेलं आहे हा. की रिप्लेस मीटरचं तुमचं काय करता, त्याला तुम्ही उत्तर देत नाही. आम्ही इन्फॉर्मेशन नॉट करतो. अवेलेबल. हे मी तुम्हाला डॉक्युमेंटेशन दाखवतो. इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल, आमचे घेऊन तुम्ही करता काय? तुम्ही परत क्लॅरिफिकेशन Information- विचारू शकता की त्याच्यामध्ये आम्हाला हा, अर्थबोध तुम्ही होत नाही तुम्ही किंवा- आमच्या काढल्यानंतर तुम्ही त्या मीटरचं काय करता? तुम्ही का मला सांगता इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल? मग तुम्ही चोरी करता का, काय आहे? तुम्ही फेकून देता का, त्याच्या एन्व्हायरमेंटवर इफेक्ट काय आहे हे तुम्ही का नाही सांगत आम्हाला? एन्व्हायरमेंटवर इफेक्ट. हा, आता तुम्ही असं वेगळं जर त्याच्यात आणखी काय काय जर माझं- साहेब, मी- प्रश्न जोडले तर कसं उत्तर नाही. देणार? कशा आहे, जे available information असेल बरं, मी ते- एक काम करतो, मी आता मॅडमला हे पत्र दिलेलं आहे ना, ह्याचं प्रत्येक गोष्टीचं मला उत्तर द्या आणि हे तुम्ही नोटीस चिटकवण्याची कुठली कायदा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि सेक्शन 47(3) मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं माननीय की- मुख्यमंत्र्यांनी? जे मीटर लावते वेळी समोरचा तिथे ते कन्झ्युमर असलं पाहिजे. हे खोटं बोललेत का पण? बरोबर बोललेत? तुम्ही कधी लावलेलं आहे? एक तरी मीटर दाखवा मला की तुम्ही कन्झ्युमरच्या समोर लावलेले आहेत, गपचूप लावलेले आहेत. एक काही दाखवा मला, तुमच्या एव्हिडन्स दाखवा. तुम्ही ती notice दिली ना? काही नाही. नोटीस टू द सोसायटी इज अन इनकरेक्ट नोटीस बिकॉज सोसायटी इज नॉट द कन्झ्युमर. हु इज द कन्झ्युमर? यू आर सपोज टू गिव्ह इट टू द कन्झ्युमर. Each bill attached the notice. हे बघा, आता 47(5) बघा, तुम्ही जबरदस्ती म्हणता ना सर. 47(5) दिखाओ. 47(5) ये कहता है ए डिस्ट्रीब्यूशन लाइसेंसी इफ द पर्सन रिक्वायरिंग द सप्लाय इज प्रिपेअर्ड टू टेक सप्लाय थ्रू अ प्रीपेड मीटर. म्हणजेच काय की प्रीपेड मीटर किंवा स्मार्ट मीटर्स त्याला पाहिजे असेल तर लावणार. तुम्ही जबरदस्ती तुमच्या लेटरमध्ये मॅन्डेटरी कुठल्या कायद्याखाली मॅन्डेटरी आहे? कशात लिहिलंय? तुमच्या दाखवू आता हे साहेबांना माहिती नाही ना, तुम्हाला माहिती नाही ना, दाखवा ना मला. नाही तुम्हाला माहिती नाही ना. नाही माहिती. हा, ओके. ये बघा, इथं बघा. इथे आहे. हे असे एक नोटीस, ही एकच नोटीस दाखवतो, बाकी बरेच नोटीस आहेत. हे मॅन्डेटरी हे दाखवा. हे बघा, मी सर्कल केलंय. हे म्हणतात की मॅन्डेटरी आहे असं मी लिहिलेलंच नाहीये. हे बघा, काय बघू तर द्या मला. बघा सर, काय पाहिजे ते बघा. रात्रंदिवस हेच काम करतो, त्यामुळे मला तुम्ही झोपेतून उठून तरी मी बोलू शकतो. हा, अंडर दिस स्कीम इट इज मॅन्डेटरी, इट इज मेड मॅन्डेटरी. इट इज मेड मॅन्डेटरी. कुठे आहे कायद्यात? म्हणतं इट इज इफ द कन्झ्युमर इज प्रिपेअर्ड. म्हणजे कन्झ्युमरच्या विष खाली आहे, तुमचा जबरदस्ती नाही चालू शकत. हे बरोबर म्हटलं याच्यात ना. How it is mandatory? It is made mandatory to replace all consumer existing. But how can it be made? You show me इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये मॅन्डेटरी कुठे आहे? कसं आहे, अहो, time तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या प्रोव्हिजन नंतर Time to time त्या कसं- अंतर्गत ज्या काही अथॉरिटी डेव्हलप झाली त्या अथॉरिटीला पण इम्पॉवर केले काय रूल्स रेग्युलेशन बनवायचे. Rules and- रूल्स रेग्युलेशन प्रमाणे डायरेक्शन दिलं जातात त्या स्पेशल लायसन्सला. इव्हन आपल्याकडे ह्या रिअल एस्टेट बिझनेस एमआरसी थ्रू रेग्युलेट केला जातो. पहिली गोष्ट त्यामुळे सर, त्यांच्या पण directions असणार आहेत. can a court or can a circular or can any directions of the government overrule electricity act law? ओव्हरऑल नाही मी असं मग म्हणणार नाही. फक्त Electricity- overrule नाही. Can it it should be consistent. It should be clear. पण तुम्ही इथे काय म्हटलं? व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ करेक्ट मीटर? नाही, नाही, ऐका ना. हा, सर. तुम्ही हे आता एक point सांगितले ना. challenge that फक्त- directions, policy decisions of the authority who has given this directions.
We can challenge before the court of law. No, no Sir, problem. we can- You are right. Then- नाही, इलेक्ट्रिसिटी ऍक्ट नंतर अथॉरिटीज आणि हे इम्प्लिमेंट रेग्युलेट करण्यासाठी ज्या अथॉरिटी आल्या, जर सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, आता कसं आहे की स्टेट रेग्युलेटरी म्हणजे आपली MARC, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, ह्या कमिशन ह्या रेग्युलेट करण्यासाठी ज्या अथॉरिटी आहे इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या हिशोबाने